सर्वांचा भुकेला आहे. भाव आपला कसा राहील त्याचा आपण काय प्रयत्न करायला पाहिजे. आजच्या या यज्ञाच्या याच्यामध्ये आम्ही अपघात निवारणार्थ असा हा यज्ञ केला. चारित्रिक अपघात, शारीरिक अपघात, वैचारिक अपघात, मानसिक अपघात, भावनिक अपघात, चुकीच्या माणसाने टक्करलेल्या भांडणामुळे होणारे अपघात, त्याने जीवन आपलं बर्बाद होतं. परमेश्वर जन्माला घालतो, परमेश्वर गुण पण जातो. दोन गोष्टी जीवनामध्ये आहे संसारिक जन्म, नीट लक्षात घ्या. एक गोष्ट अशी आहे की लग्न हे देव आणि मानव निर्मित आहे आणि भांडण हे फक्त मानव निर्मित आहे. आपल्या जीवनातून भांडण कसं वजा होईल यासाठी उपाय येतो तुम्हाला. समजून सांगण्यापेक्षा समजून घ्या, म्हणजे भांडण जीवनात कमी होईल, क्लेश कमी होईल, दुःख कमी होईल, त्रास कमी होईल आणि तुम्हाला सुखी समाधानी जगता येईल. भाविको, ह्या झाला आपल्या जीवनातल्या म्हणजे हे सगळं काय सांगितलं. आणि प्रपंच करावा, नेटका तो कधी न दिसतो असू द्यावा, फाटका हरिनामाचा चुका असू द्यावा. आपल्याला जायचं, परमेश्वराला भेटायचं, संतांना भेटायचं, गुरुला भेटायचं, पुढचा जन्म माणसाचा आला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. संसारातून घरातलं कुटुंब कलर मिटून तिथलं वातावरण समाधानी झालं. आता तुम्ही इथं आलात, आता वाटेल इथं जा. हा धूर, ही धुरी जिथं जिथं पोहोचेल तिथे कोणीही साप चावून मरणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. हा धूर ज्या परिसरात जातील तिचं आरोग्य चांगलं होईल, भूमी चांगल्या प्रकारे अन्न उगवील, शुद्धी आतमध्ये वाढेल, मन शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल, बुद्धी चित्त होईल, शुद्ध होईल. अनेक लाभ आहे जे शब्दात मावतील पण मावणार नाही. त्या यज्ञाबद्दल परत बोलतो, मुस्लिम माऊलीने एवढंच येतं काय, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला तो यज्ञाच्या खेरीतून झाला. म्हणजे देवाने सुद्धा जो जन्म घेतला त्यावेळेला यज्ञ त्यांच्या वडिलांनी केला. ज्या प्रभू रामचंद्रांसाठी राजा दशरथाने जीव दिला, प्राण अर्पण केला, का समजला, त्याच प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रांसाठी यज्ञाच्या रक्षणासाठी सेवेला पाठवलं. हे यज्ञाचे महत्व. रावणाशी युद्ध जिंकतानाही प्रभू रामचंद्रांनी यज्ञच केला होता. त्यानंतर पुढची गोष्ट लक्षात घ्या. ज्या वेळेला विष्णू अवतारामध्ये भागवतामध्ये उल्लेख आलेला आहे की बटुकाचं रूप घेऊन राजा बली राक्षसाच्या दारात भिक्षा मागायला देव गेले. आपले पांडुरंग विष्णू, कृष्ण आणि राम भिक्षा मागायला राक्षसाच्या दारात गेले. का तर त्याचे 101 यज्ञ होते. 101 यज्ञ झाल्यावर देव दारात भिकारी म्हणून येऊ शकतो, एवढी क्षमता या यज्ञामध्ये आहे. माता सती तुम्हाला माहित असेल, वडिलांनी राजा दक्षांनी बोलवलं नाही आपल्या पती महादेवाला, म्हणून तिने यज्ञामध्येच उडी मारून दिली. यज्ञाला माझ्या नवऱ्याला बोलवलं नाही, आमंत्रण दिलं नाही म्हणून त्यांच्या पत्नीने यज्ञ जीव देऊन टाकला. काय महत्व आहे त्या यज्ञाचं. हा यज्ञ या गावाला झाला. गीतेतल्या उल्लेखानुसार थोडस अजून बोलतो की भगवंताने सांगितलं, म्हणजे नारद मुनी वगैरे असे जे होते ते म्हटले की ज्या गोपी होता, कारण कबीर म्हटले होते, कबीर कबीर क्या कहो तो जाओ यमुना तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कोटी कबीर. एवढं प्रेम भगवंतांचं त्यांच्यात का होतं, तर ते पूर्वजन्मीचे ऋषीमुनी होते. आता इथं बसल्यानंतर, इथं वाटल्यानंतर या शरीराने 5-50 वर्षात काय केलं ते तुम्हाला माहित, आम्हाला माहिती. याच्या आधी आपले जन्म झाले. भगवंत स्वतः सांगतात, अर्जुना तू तुझे जन्मपूर्वीचे मला तुला आठवत नाही, मला ते माहित आहे. तर तुमच्याकडे बघितल्यावर मला असं वाटतं, परमेश्वराच्या परिसरावर बघितल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही जरी ह्या कपड्यात नट्टापट्टा करत असेल, तुम्ही जरी दाढी गुडगुडीत करून आले असेल, तुम्ही जरी पॉलिटिक्स करत असाल, तुम्ही जरी देवपूजा करत असाल, तर हे 100% जर आपण ग्राह्य धरलं तर पूर्व आश्रमीचे तुम्ही अतिशय तपस्वी आणि पुण्यवान आत्मे आहात, म्हणून इथे हा यज्ञ होतोय.
नदीला महापूर येतो, नदीला महापूर येतो, नदी वाहते, पण ती पाण्याच्या थेंबांनी बनते. तसं इथल्या प्रत्येक जीवाची जी पुण्य असेल, वडिलांकडचे 21 आई वडील, आईकडचे 21 आई वडील, म्हणजे 42 पिढ्या झाल्या. त्या आपला काही लगेच जन्म होत नाही, आधी आपल्या जन्माला तर वडील जगतात, परत त्याच्या आधी आपले वडील येतात. असं 42व्या पिढ्यानंतर आईकडचे 21, वडिलांकडच्या 21 अशा पिढ्या ज्या वेळेला राबतात किंवा ज्या वेळेला ते एकत्र येतात, त्यातून आपल्याला शरीर मिळतं, त्यांचा उद्धार होईल. ज्या घरामध्ये वंशाला दिवा नाही, ज्या घरामध्ये भ्रूणहत्या झाली, ज्या घरामध्ये अपघाती अकाली मृत्यू आला, जिथे श्राद्ध घालायला कोणी नाही, जिथे पित्र घालायला कोणी नाही, त्या सर्वांना तृप्ती आणि मुक्ती मिळण्यासाठी या यज्ञाचं सहाय्य होतं. हे शास्त्र सांगते की माझ्या खिशातलं वगैरे काही नाही. विचार करा तुम्ही, याचे महत्व काय आहे. ह्या ज्या वनस्पती त्याच्यामध्ये जाळले जातात, त्याच्यातून जो धूर तयार होतो, धुरी तयार होती, त्याच्यामध्ये आपल्या अनंत जन्मीचे पाप तर जळतात, पण ईश्वरी आपल्यामध्ये उतरतात. त्याला गॉड पार्टिकल्स म्हणता येईल. आणि अनुकूल त्या सगळ्या संभावना जन्माला येतात. पवित्रता वाढते, शुद्धता वाढते, परमेश्वराचा विश्वास वाढतो आणि वेगळ्या जगात जाऊन आपल्या जीवनाचं रिचार्ज व्हाउचर मारल्यासारखे, परत नवीन जन्म झाल्यासारखं नवीन आपला जीवनाचा उत्थान होतो. हा या यज्ञाचा महात्म्य. गायत्री मंत्राचं काय, सर्व मंत्रांचा राजा येतो. हे धर्म सांगतं सगळ्या मंत्रांचा राजा मंत्र कोणता, तर गायत्री मंत्र. 24 देवता वेगवेगळ्या पद्धतीचे आशीर्वाद देतात. आणि काही शास्त्रकारांनी सांगितलेले की 1.25 लाख जर गायत्री मंत्राचा जप केला, 1.25 लाख जर महामृत्युंजयचा जप केला, तर त्याला मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. हा शास्त्रांचा आधार आहे. हे सगळं बिना खर्चाचं आहे. हरिनाम कसं आहे, चक्कर फू चम्मक, धूप नाही, दीप नाही, तेल नाही, उदबत्ती नाही, कुंकू नाही, हळद नाही, फूल नाही, पुष्प नाही, काहीच नाही. फक्त अर्थ भावाने भगवंताला आळवणी करता आली पाहिजे. राम राम सत्य करे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से राम मिले तो नाम तुझका. हृदयाच्या ओल्यातून तुम्ही भगवंताचं नाव घ्या, तुमचा उद्धार होऊ शकतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. स्वतःला जीव लावायला शिका, आयुष्याची लांबी वाढवायला शिका, निरोगी राहण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करा. धनाच्या नशिबागे पडू नका. धन माहिती का, धन कोण आहे, धन कोण आहे, धन कोण आहे, लक्ष्मी आहे. आता तुम्ही शेजारणीच्याकडे एखाद्या शेजारच्या माणसाने पाहिलं, होतील की नाही भांडणं, आणि तुम्ही विष्णूच्या पत्नीवर डोळे ठेवायला निघाले. अरे काय ही काय वृत्ती झाली. त्याचं चक्र फिरल का नाही. धनाबरोबर अनेक दोष येतात. पेट में गया व अपना बाकी सब परा. मिळालेलं धन आपल्याला रक्षण करावं लागेल. पण आपण जर संस्कृती कमावली तर ती आपलं रक्षण करेल. संस्कृतीसाठी संस्कार जपले पाहिजे. या संस्काराचा जन्म या संत महापुरुषांशिवाय होणे नाही. ते भाव जागणे नाही, ते विचार डोक्यात येणार नाही, तशी बुद्धी तयार होणार नाही. सोपं उदाहरण आहे महाभारताचं. एकाने कुणाचं ऐकलं, शकुनीचं. दुसऱ्याने कुणाचं ऐकलं, भगवान कृष्णाचं. कोण जिंकलं, रामायणाचं भाग्य. एकाने कुणाचं ऐकलं, मंथरेचं. वशिष्ठ मुनीला यश आलं नाही म्हणून रामायण घडलं. वशिष्ठ मुनींना यश आलं नाही म्हणून रामायण घडलं. आणि भगवान श्रीकृष्णाला यश आलं नाही म्हणून महाभारत घडलं. त्यामुळे कुणाचं ऐकायचं, कुणाच्या नादी लागायचं, कुणाला जवळ करायचं. जर तुमच्या आयुष्यामध्ये विश्रांती लागेल, नर म्हणून, नारायण म्हणून जगायचं असेल, आत्मस्तरावर जगायचं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संतांचा अंगीकार करता आले. तुम खूप भगवान हो, लेकिन कब, जब गुरु कृपा होता. गुरु कृपा मिळवायसाठी विश्वास, श्रद्धा
म्हणजे विश्वास आणि प्रेम एकत्र करता आलं पाहिजे आपल्याला. प्रेम तो करू शकतो ज्याच्या हृदयात प्रेम आहे. प्रेम तोच समजू शकतो ज्याचं हृदय निर्मळ आहे. निर्मळ हृदय करायला सोपा उपाय आहे नामस्मरणाचा. त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. रोजच्या रोज नामस्मरण आणा. रोज आंघोळ करतो, रोज जेवण करतो, रोज बाथरूमला जातो, रोजच देवाचं नाव घ्या. देवाच्या नावाने तुमचं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल. बघा धूळ नुसतं चालू आहे. वातावरण कसं वाटतं कधी ना अनुभवलेलं, क्वचित अनुभवलेलं या सगळ्या परिसरामध्ये अनेक होईल. आता लास्ट मुद्दा मांडतो. अरे आपल्या देशामध्ये टॉप 100 असतील करोडपती अब्जाधीश, त्यांच्या हाताला यश नाही आलं. तुमच्या परभणी टाकळीच्या इकडच्या बघितलेल्या ह्या यज्ञ समितीच्या ते काय तुझं माझं करणारे सर्वसामान्य जीव आहे. त्यांना राग येतो, त्यांना वेळी प्रसंगी आदलू बदलू बोलावं लागतं. वेळी प्रसंगी ते खोटंही बोलतात, भांडतात, पण त्यांना पोरं सोरं पण झालेले. काही प्रामाणिक काही अप्रामाणिक पण वागतात. असं वागत असताना सुद्धा परमेश्वराने नियतीने भगवंताने यांना निवडलं. त्यांच्या हातून एक कुंड झाले. 101 कुंड केल्यावर जर विष्णू भगवान भिक्षा मागायला तर तुमचे हे झाले. आता निगेटिव्ह सांगाल तर कमी होतं, असं होतं, तसं होतं, पण पॉझिटिव्ह म्हणजे एवढी यज्ञ झाले. त्याच्यातून किती ऊर्जा असेल. फक्त एक सांगून आता आमच्या जनाचा विचार करतो. परी जरी चांगला असला तरी लोखंड गंजलेलं नसावं. तुमच्या जीवाच्या उद्धारासाठी संतांजवळ जा, ग्रंथांजवळ जा, महापुरुषांचा सहवास करा. देव कुणाच्या अधीन आहे? मंत्र कुणाच्या अधीन आहे? ब्राह्मणांच्या. ब्राह्मण कुणाच्या अधीन आहे? यजमानांच्या. चुकीचं बोलतोय मी. आपणच ना सगळे देवाला निर्माते. मला वाटतं संतांनी सांगितलेलं आधीच्या ना मधीच्या आम्ही देवाच्या आधीचे. देवाला जन्म घालणारे कोण आहे? भक्तच आहे. भक्त